मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण। या प्रकरणी राज ठाकरेंची शिवाजी पार्क या ठिकाणी जात घटनास्थळाला भेट आहे। राज ठाकरेंनी शिवसेना नेत्यांकडून आणि पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणी आढावा घेतलेला आहे। लाल रंग कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू केलेला आहे। या प्रकरणी आता शिवसैनिकांकडून प्रतिक्रियाही उमटत आहे। नतदृष्टाने ज्या माथे फिरूने राजकीय हेतूने प्रेरित होऊन म्हणा किंवा विक्षिप्त भावनेने मनोवृत्ती विकृतीने हे जे कृत्य केलेलं आहे ते क्षमा करणारं नाही आहे। मासाहेब म्हणजे आमच्या शिवसैनिकांची संपूर्ण महाराष्ट्राच्या आदरणीय स्थान असलेल्या मासाहेब आहेत। त्यामुळे मासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना करण्याचं धारिष्ट्य ज्या नाठाळाने ज्या विकृतीने केलेलं आहे त्याचा बंदोबस्त पोलिसांनी ताबडतोब करण्याची आवश्यकता आहे। आणि जर पोलिसांनी याचा शोध घेतला नाही तर याला शोधून काढायला आमचे शिवसैनिक सुद्धा तेवढेच कार्यक्षम आहेतच। पण अशा भविष्यामध्ये अशा पद्धतीची जर विकृती जर कोणामध्ये निर्माण होत असेल तर ती ठेचून काढण्याची जबाबदारी सुद्धा आमच्या शिवसैनिकांमध्ये महिला आघाडीमध्ये आहे। जो कोण माथेफिरू असेल किंवा नालायक माणूस असेल त्याला 1 तासाच्या आत पोलिसांनी पकडण्याची आवश्यकता आहे। एवढा वेळ लागताच कामा नये। त्यामुळे राजसाहेबांनी जो इशारा दिलेला आहे तो योग्यच आहे। निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिले। पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना महासाहेब म्हणतो। ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे। तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली। पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।